नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 1.5 करोड महिलांना महाराष्ट्रातील 1.5 करोड महिलांच्या अकाउंटवर 3,000 रुपये जमा झालेले आहेत. पण अशाही काही महिला आहेत त्यांच्या अकाउंटवर अजूनही काही पैसे जमा झाले नाहीत. तर काल एक मुख्यमंत्री साहेबांची एक सभा झाली किंवा एक पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये त्यांनी सर्व महिलांना कशा प्रकारे लाभ मिळेल आणि त्या स्वरूपाचा कसा निर्णय घेतला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्याबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये पुढील हप्ता येणार आहे, तिसरा हप्ता, तिसऱ्या टप्प्यातील पैसे कोणकोणत्या महिलांना भेटणार आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ सर्वांपर्यंत आपले मित्र परिवार फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला 100% सबस्क्राईब करा. तर पहिली गोष्ट म्हणजे काय झाले, मुख्यमंत्री साहेबांच्या जी पत्रकार परिषद यामध्ये त्यांनी एक खूप मोठा असा चांगला हितकारक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ती एक अशी योजनेअंतर्गतच लाडकी बहीण योजना अंतर्गत अशी एक स्कीम राबवण्यात येत आहे. त्या स्कीममधून सरकारी कर्मचारी तुमच्या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांना एक ॲप देण्यात येणार आहे. त्या ॲपद्वारे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांना विचारण्यात येणार आहे, प्रत्येकाला विचारण्यात येणार आहे की तुम्हाला या योजनेचा लाभ भेटला आहे का नाही, आणि जर लाभ भेटला नसेल तर त्यांना का लाभ भेटला नाही, कोणती अडचण येत आहे याबद्दलही त्यांच्याशी चौकशी केली जाणार आहे. तर हे सगळं पारदर्शक राहणार आहे, कारण की या ॲपमध्ये GPS ट्रॅकिंग राहणार आहे. GPS ट्रॅकिंगच्याद्वारे जो कर्मचारी आहे तो कोठे आहे, कोणत्या घरी व्हिजिट करत आहे का नाही करत, हे सर्व ते निरीक्षण करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी व्हिजिट होईल असं संभाव्यता प्रत्यक्षदृष्ट्या वाटत आहे. तरी जरी अशा प्रकारची वेळ झाली तरी खूप साऱ्या महिलांना, ज्या महिला पात्र आहेत, ज्यांना लाभ नाही भेटला, त्यांना काही अडचण येत असेल तर त्यातूनही त्यांना पर्याय निर्माण होऊ शकतो. पण आता हे कोणते कर्मचारी व्हिजिट करणार हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याचबरोबर ज्या महिलांना अजूनही या योजनेचा लाभ भेटला नाही, म्हणजे खूप साऱ्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, आधार सेडिंग पण ऍक्टिव्ह आहे, पण त्यांना पैसे भेटणार नाहीत. तर आता 14 सप्टेंबर पासून किंवा आज 10 सप्टेंबर पासूनही काही महिलांना पैसे जे आहे त्यांच्या अकाउंटवर वितरित होणे चालू होणार आहे. पण अशा महिला पात्र आहेत का नाहीत ह्या कोणत्या निकषाद्वारे ठरवण्यात येणार आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले, खूप महत्वाची माहिती या व्हिडिओ माध्यमातून आपल्याला भेटणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एंडला गेल्यानंतर नक्की लाईक करा. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर ज्यांनी आपला फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये भरला आहे, ज्यांचे फॉर्म ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाले आहे, पण त्यामध्ये पण एक कंडिशन आहे, लक्षात घ्या, खूप मोठी कंडिशन आहे. ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्या टायमिंगला जर त्यांचं आधार सीडिंग स्टेटस, फॉर्म अप्रूव्ह झाल्या वेळेस आधार सीडिंग स्टेटस जर ऍक्टिव्ह असेल तरच त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे भेटणार आहेत. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. पाठीमागच्या महिन्यामध्ये जर त्यांचं फॉर्म अप्रूव्ह झाला असेल किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल, त्यांचा आधार सीडिंग स्टेटस त्या टाइमला ऍक्टिव्ह नसेल, या तिसऱ्या टप्प्यामध्ये ऍक्टिव्ह झालेला आधार सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह झाला असेल तर त्यांना ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार. पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचे फॉर्म ऑक्टोबरमध्ये अप्रूव्ह झालेत, 24 ऑगस्ट नंतर 24 ऑगस्ट नंतर अप्रूव्ह झालेत आणि त्यांचा आधार सीडिंग स्टेटस ज्या टाइमला अप्रूव्ह झाले त्या टाइमला ऍक्टिव्ह नसेल, त्यांनी नंतर केलं असेल 2 दिवसांनी, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना पैसे भेटणार नाहीत. तर खूप साऱ्या महिलांची कमेंट येतात की सर माझं फॉर्म पण अप्रूव्ह झाला आहे, माझा आधार सीडिंग स्टेटस पण ऍक्टिव्ह आहे, पण ही गोष्ट खूप साऱ्या महिला लक्षात घेत नाही. ज्या टाइमला फॉर्म अप्रूव्ह झाला त्या टाइमला तुमचं स्टेटस ऍक्टिव्ह नसते, तर अशा वेळेस तुमचे पैसे येणं प्रॉब्लेम होऊ शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट, आता सर्व ठिकाणी अर्ज भरणं बंद आहे, फॉर्म फिलिंग बंद आहे, तर फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका फॉर्म भरत आहेत. जर ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत अशा महिलांना एक चिंता लागली की आमचे फॉर्म अंगणवाडी सेविकांनी भरल्यानंतर आम्ही इतर ठिकाणी फॉर्म भरले तर आमचे फॉर्म अप्रूव्ह होणार का, तर काही टेन्शन नाही. जर पेंडिंग फॉर्म असेल तर 100% अप्रूव्ह होईल. जरी फॉर्म भरला असेल, रिजेक्ट झाला असेल, रिसबमिट असेल तर तेही तुम्हाला कामे करता येतील. फक्त नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकाची मदत घ्यावी लागेल. तर ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. सर्वांना ही इन्फॉर्मेशन नक्की शेअर करा
आणि आता चालू होणाऱ्या नवीन जे योजना आहे त्यामार्फत नवीन एक उपक्रम आहे, त्या उपक्रमामार्फत प्रत्येकाच्या घरी जाऊन सर्व योजनेची माहिती देण्यात येणार आहे। ही उपक्रम तुमच्या ठिकाणी चालू झाला आहे का? 10 सप्टेंबर पासून म्हणजे आज रोजी हा उपक्रम चालू होणार होता असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे। तर तुमच्या ठिकाणी, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्ये हा उपक्रम चालू झाला आहे का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा। ह्या उपक्रमाद्वारे तुम्हाला प्रत्येक योजनेची माहिती देण्यात येईल। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला 100% लाईक करा, चॅनलला 100% सबस्क्राईब करा। धन्यवाद।